नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे मंजिरी म्हणते, राया अरे काय बोलतोयस तू? तेव्हा राया प्रेक्षकांनो खूपच जास्त घाबरतो, कारण तो म्हणालेला असतो, अगं मिस फायर, तुझा हा स्वभाव मला खरंच खूप आवडतो आणि म्हणून तर तू मला प्रत्येक ठिकाणी दिसत असतेस. आता पण बघ ना, म्हणजे तू इथे नाही आहेस तरी पण मला तू माझ्या आजूबाजूलाच आहेस असं वाटतं. तेव्हा इथे राया म्हणतो की मिस फायर, अगं मी तुझ्यावरती बघ ना किती प्रेम करतो, की मी वेडा झालो आहे, सगळीकडे मला तूच दिसतेस असं तो म्हणत असतो. पण हे त्याचे शब्द आता मंजिरीपर्यंत व्यवस्थितरित्या पोचत नाही. तेव्हा तिला नेमकं कळत नाही की रायाला इथे बोलायचं तरी काय होतं. पण इथे रायाला हेच म्हणायचं असतं की त्याचं मंजिरीवरती किती जास्त प्रेम आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया अरे काय म्हणालस तू? मला काहीच कळलेलं नाही आहे. तू जे काही बोललास तुला तरी कळलं का? तेव्हा इथे राया म्हणत असतो, काय म्हणालो मी? आणि मिस फायर, तू इथे खरोखर आली आहेस का? तेव्हा मंजिरी म्हणते, म्हणजे तुला अजून खूपच जास्त चढलेली दिसते, अजून उतरली नाही वाटतं. मी मगाचीच इथे आली आहे आणि तुला काय वाटतंय मी इथे आले नाही का? मग काय माझं भूत आहे? आणि तू जे काही बोललास ना ते मला कळलं नाही. सांग बरं काय म्हणत होतास? तेव्हा इथे राया म्हणतो, देवा वाचवलंस मला. बरं झालं मिस फायरला कळलं नाही की मला काय बोलायचं होतं. तेव्हा मंजिरी म्हणते, राया अरे सांग ना काय म्हणत होतास तू? तेव्हा मंजिरी म्हणते, हे बघ मला अजिबात कळलेलं नाही आहे तू काय बोलत होतास ते. मला कळू दे, बोल बरं. तेव्हा राया म्हणतो, अजिबात नाही. तुला कळलं नाही का मी काय बोललो ते? तुला कळायला हवं होतं. तेव्हा मंजिरी म्हणते, अरे वा वा वा, तू जे बोललास ते तुला तरी कळलं का? ते मला कळणार आहे. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते की अजून याची काही उतरलेली नाही आहे, याला लिंबू पाणी द्यायचीच गरज आहे. काय बोलतो तोंडातल्या तोंडात, ते स्वतःलासुद्धा कळत नाही, मला काय कळणार आहे. तेव्हा इथे लिंबू पाणी प्यायला दिल्यानंतर मंजिरी म्हणते, राया अरे कशाला स्वतःला इतका त्रास करून घेतोस? काय गरज होती तुला ती दारू प्यायची? तुझ्या भावासाठी त्याच्या प्रेमात इतका आंधळा झालायस ना तू, की जो तुझा भाव म्हणतो तेच तू करत असतोस. काय गरज होती? तुला एवढं मी समजावत होते, थांबवत होते, तरी माझं काही ऐकलं नाहीस. आणि आता कुणाला त्रास झाला या गोष्टीचा? सांग ना कुणाला त्रास झाला? तेव्हा इथे राया म्हणतो की मला मला त्रास झाला. तेव्हा मंजिरी म्हणते, हो तुलाच त्रास झाला या सगळ्याचा. आता कुणाची दारू उतरत नाही आहे? तुझी उतरत नाही आहे ना? तेव्हा इथे मंजिरी आता रायावरती रागवलेली असते. ती म्हणते की राया एक काम कर, हे लिंबू पाणी लवकरात लवकर पिऊन घे. मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे, माझं काम आहे तुझ्याकडे. तेव्हा राया म्हणतो, सांग ना सांग, काय काम आहे तुझं माझ्याकडे? तेव्हा मंजिरी म्हणते की राया अरे हे पैसे आहेत ना ते डीलरला द्यायचे आहेत. नानांनी सांगितलं होतं की आजच्या आज पैसे देतो आणि तुम्ही डिलिव्हरी करा म्हणून. त्यामुळे आता हे पैसे मला डीलरला आत्ता नेऊन द्यायचे आहेत. अर्धा तास त्यांचं दुकान बंद आहे, त्याच्यानंतरला अर्ध्या तासानंतर ते बंद करतील. मला मेडिकलमध्ये जायचं आहे नानांच्या गोळ्या आणायला, तेव्हा मी एकाच वेळी 2 ठिकाणी नाही जाऊ शकत. तेव्हा तू एक काम कर, माझी मदत कर. हे पैसे तू घे आणि तू जाऊन डीलरला दे आणि मी जाते नानांच्या गोळ्या घ्यायला आणि मी घरी जाते. तेव्हा इथे रायाच्या हातामध्ये ती पैसे देते आणि म्हणते, हे पैसे घे आणि व्यवस्थित वेळेत नेऊन दे. आजच्या आज देणं गरजेचं आहे, नाहीतर आपल्या मालाची डिलिव्हरी होणार नाही. तेव्हा राया म्हणतो, मिस फायर अगं तू कशाला काळजी करतेस, मी आहे ना, मी त्याला वेळेत पैसे नेऊन देतो. तेव्हा मंजिरी म्हणते, बघ हां, आजच्या आज पैसे गेले पाहिजे. तेव्हा इथे डिंप्या म्हणत असतो की काळजीच करू नका तुम्ही, अर्धा तास म्हणजे खूप झाला. दादा तुम्ही काम सांगितलंय म्हणजे 0 मिनिटात जाणार बघाच तुम्ही. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया विसरू नकोस हां, वेळेत पैसे गेले पाहिजे. तेव्हा राया म्हणतो, अगं मिस फायर नको तू काळजी करू, हे बघ मी आता लगेच निघतो. तेव्हा मंजिरीसुद्धा आता गोळ्या आणायला जाते. तिला असं वाटतं की रायाला जबाबदारी दिली आहे ना, मग राया ती व्यवस्थितरित्या पूर्ण करणारच. आणि त्यामुळे ती आता रायाकडे पैसे देऊन निर्धास्त होऊन ती नानांच्या गोळ्या आणण्यासाठी जाते. पण प्रेक्षकांनो, मंजिरीला कुठे माहिती असतं की राया आता फक्त तिचा मित्र राहिलेला नाही आहे, तर रायाला त्याचा भाऊसुद्धा मिळाला आहे आणि तो आता मंजिरीपेक्षा त्याच्या भावाच्या प्रेमात इतका काही आंधळा झालेला आहे की त्याला आजूबाजूला नक्की काय चाललं आहे. तो राया त्याच्यासाठी वेड्यासारखं इथे हवं ते सगळं करतोय, पण जय मात्र त्याच्यावरती अजिबात प्रेम करत नाही. उलट तो त्याला नोकरासारखा वागवतो, त्याच्याकडून हवं ते करून घेतो आणि त्याला हळूसुद्धा करतो. पण इथे रायाच्या या गोष्टी काही प्रेक्षकांना लक्षात येत नाही.
म्हणजे आता एवढं वर्ष त्याला त्याचं कुटुंब माहिती नव्हतं. म्हणजे जेव्हापासून ते लोक वेगळे झालेत त्यानंतर इतक्या वर्षांनी त्याला कळले की जय त्याचा भाऊ आहे आणि म्हणून तो त्याच्या भावासाठी वाटेल ते करतोय. पण आता हाच तो भाऊ आहे ज्याने गावकऱ्यांना किती त्रास दिलाय आणि इथे मंजिरीला तर त्याने मारण्याचा प्रयत्न केलाय. तर इथे राया म्हणतो की मिस फायर, अगं मी तुझ्यावरती किती प्रेम करतो तुला माहितीसुद्धा नाही आहे. मी तर वेडा झालोय तुझ्या प्रेमात, असं तो मंजिरीला म्हणत असतो. आता त्याचं मंजिरीवरती इतकं प्रेम उरलेलं नाही आहे जितकं त्याचं जयवरती आहे. आता फक्त जय आणि जय इतकाच करतोय. तेव्हा इथे आता राया जाणार तेवढ्यातच त्याला डिफिकल्टचा फोन येतो आणि तो सांगतो की इथे तुझ्या भावाला प्रमोशन मिळालेलं आहे. तेव्हा रायाला खूप जास्त आनंद होतो. राया म्हणतो की डिंप्या, तू एक काम कर, हे पैसे आहेत ना तू डीलरला नेऊन दे. मी आता जातो, माझ्या भावाचं अभिनंदन करतो, माझ्या भावाला प्रमोशन मिळाले, प्रमोशन. तेव्हा इथे डिंप्या ते पैसे घेऊन जातो आणि राया मंदिरामध्ये येतो देवाचे आभार मानायला आणि तो देवाला म्हणत असतो की माझ्या भावाला असंच त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेस मिळू दे, त्याला हवं ते सगळं मिळू दे, त्याला असंच प्रमोशन मिळत जाऊ दे. तेव्हा इथे राया म्हणत असतो की माझ्या भावाची तरक्की बघून मला तर खूप जास्त आनंद झाला आहे. गुरुजी, तुम्ही एक काम करा, माझा भाऊ आहे ना जय घोरपडे, त्याला प्रमोशन मिळाले, त्याच्या नावाने इथे अभिषेक कराल का आणि त्याला देवाचा आशीर्वादसुद्धा मिळू द्या. देवाला सांगाल ना तुम्ही आशीर्वाद द्यायला. तेव्हा इथे आता गुरुजी म्हणतात, का नाही सांगणार, मी बोले ना देवाला तुझ्या भावाला आणि तुला दोघांनाही आशीर्वाद द्यायला. त्यानंतर इथे आता राया म्हणत असतो की माझ्या भावाचं प्रमोशन झालं आहे, त्यामुळे इथे आता त्याची इथे मिरवणूक काढायला पाहिजे, हो ना गुरुजी. तेव्हा गुरुजी म्हणतात, अगदी बरोबर, त्याची मिरवणूक काढलीच ना तरीसुद्धा चालेल. तेव्हा राया एक ढोल घेतो आणि तो आता वाजवतो आणि गावकऱ्यांना तो एकत्र करतो. तेव्हा इथे आता गावकरी तिथे जमा होतात. तेव्हा इथे राया म्हणत असतो की गावकऱ्यांनो, सगळ्यांनी ऐका, माझा भाऊ आहे ना जय घोरपडे, त्याला प्रमोशन मिळाले, प्रमोशन. तो आता मोठा साहेब झाला आहे, त्याच्यामुळे आता त्याचं अभिनंदन तर केलं पाहिजे की नाही. अभिनंदन करूया, त्यासाठी उद्याला सकाळी त्याची मिरवणूक काढायची आहे. तेव्हा सगळ्यांनी आपल्याला इथे जमायचं आहे त्याच्या मिरवणुकीसाठी. तेव्हा इथे आता सगळेजण तयार होतात मिरवणुकीमध्ये सामील व्हायला. तेव्हा इथे रायाला आता इतका आनंद झालेला असतो, तो म्हणत असतो की चला पोलीस स्टेशनला जाऊया आणि सगळेजण त्याचं अभिनंदन करूया, आज तो अजून एवढा मोठा साहेब झालेला आहे. तेव्हा इथे रायाला असं वाटत असतं की माझा भाऊ तर मी गेल्यानंतर खुशच होणार आहे. पण प्रेक्षकांनो, जय घोरपडे हा वाकडा तो वाकडा, तो काही सुधारणाऱ्यातला आहे का. इथे आता रायाला बघितल्यानंतर आता सगळ्यांसमोर त्याला अपमानित कसं करता येईल, त्याला इथे खालीपणा कसा देता येईल, याकडे तो लक्ष देत असतो. प्रेक्षकांनो, इथे बघा, आता राया ढोल वाजवत असतो आणि बिचारे गावकरी त्याच्या आनंदामध्ये सहभागी होतात आणि नाचत नाचत आता पोलीस स्टेशनला येतात. आता तुम्ही सांगा, इथे जय घोरपडेचं प्रमोशन झालं आहे, त्यानंतरला इथे रायाला आनंद झाला आहे, पण बिचारा गावकऱ्यांनी तिथे नाचत कशाला यायचं. याच गावकऱ्यांना या जय घोरपडेने आधी काही कमी त्रास दिला आहे का. पण नाही, शेवटीला गावची माणसं साधी भोळी. जेव्हा इथे राया म्हणतो की माझ्या भावाला प्रमोशन मिळाले आपल्या गावच्या इथे जय घोरपडेला, मग आता आपण त्याची मिरवणूक काढायला नको का. तर सगळेजण त्याच्यासोबत सगळी काही कामधंदा सोडून नाचत गाजत इथे पोलीस स्टेशनपर्यंत येतात. त्यानंतर इथे राया म्हणत असतो की अरे भावा, तू साहेब झालास ना, तुला प्रमोशन मिळालं. तेव्हा इथे आता राया म्हणत असतो की तू इथे कशाला आलेस, काय गरज आहे इथे यायची, आताच्या आता इथून निघून जा. तेव्हा इकडे जय म्हणतो की तुला इथे मी बोलावलं सुद्धा नव्हतं, मग कशाला आलास. त्यानंतर प्रेक्षकांनो, जयने नेहमीप्रमाणे रायाचा अपमान केलेला असतो. त्याचबरोबर मंजिरी म्हणत असते की हे बघा नाना, यापुढे औषधं संपली तर अजिबात शांत बसायचं नाही, लगेच मला सांगायचं, नाहीतर मग असं रात्रीच्या वेळेला जावं लागतं, माहिती आहे ना तुम्हाला, मग आधीच तुम्ही लवकर सांगत जा. तेव्हा इथे नाना म्हणत असतात की डीलरला पैसे पोचवले का. तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते, पैसे तर पोचले असतील ना, मी रायाकडे दिले होते, कारण मला तुमच्या गोळ्या आणायला वेळेत जायचं होतं, नाहीतर मेडिकल बंद झालं असतं. तेव्हा इथे नाना म्हणत असतात की हे बघ, फक्त म्हणू नकोस की दिले असतील. तेव्हा नाना म्हणतात, फक्त म्हणू नकोस की पैसे दिले असतील, त्यांना विचार की पैसे पोचले का.
तेव्हा मंजिरी आता डीलरला फोन करते आणि विचारते की पैसे पोहोचले का तुमच्याकडे, तुम्ही डिलिव्हरी केलीत का मालाची. तेव्हा इथे डीलर म्हणत असतात, अहो हे काय बोलताय तुम्ही, मी तुमच्यासाठी इथे अर्धा तास दुकान उघडं ठेवणार होतो, पण मी अर्धा तास न ठेवता मी 50 मिनटं तुमची वाट बघत होतो, पण तुम्ही आणि तुमचा माणूस कुणीही इथे पैसे घेऊन पोचलेला नाही आहे, मग मी मालाची डिलिव्हरी कशी काय करणार होतो. हे बघा आता राहू द्या, उद्या सकाळी आपण बोलूया. तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते की नाना, रायाने त्यांना पैसेच दिलेले नाही आहेत, कुठे गेला हा राया. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नाना म्हणत असतात की पहिल्यांदा असं झाले की मी दिलेला शब्द पूर्ण झालेला नाही आहे, आणि ते डीलरसुद्धा हेच म्हणतात की तुम्ही तुमच्या वडिलांनी दिलेला शब्द पूर्ण केलेला नाही आहे. तेव्हा मंजिरीला त्या गोष्टीचं फार वाईट वाटतं. त्यानंतर इथे राया आता म्हणत असतो, अरे भावा, अरे मी तुझं इथे अभिनंदन करायला आलो आहे ना, हे बघ सगळ्या माणसांना घेऊन आलो आहे. तेव्हा इथे मंजिरी आता रायाला फोन करते. तेव्हा राया फोन उचलतो आणि म्हणतो, हां मिस फायर बोल ना. तेव्हा मंजिरी म्हणते, राया अरे कुठे आहेस तू, मी तुला डीलरला पैसे द्यायला सांगितले होते ना, ते पैसे अजून त्याच्याकडे का पोचले नाही आहेत. तेव्हा राया म्हणतो, अगं मी डिंप्याला सांगितलं होतं ना पैसे पोचवायला, तो कसा गेला नाही तिथे. अगं माझ्या भावाला इथे प्रमोशन मिळाले जय घोरपडेला, म्हणून मी त्याचं अभिनंदन करण्यासाठी मंदिरात गेलो होतो, आणि त्यानंतरला मी इथे पोलीस स्टेशनला आलो आहे त्याच्याबरोबर बोलायला, पण मी डिंप्याला सांगितलं होतं गाडी घेऊन जा आणि त्या डीलरला पैसे दे म्हणून. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया पण हे काम मी तुला सांगितलं होतं ना, मग तू का केलं नाहीस. अरे तू पार्टनर आहेस ना माझ्याबरोबर, मग आता तू तुझी जबाबदारी पूर्ण का करत नाही आहेस सांग बरं. भाव भाव नुसता भाव करतोयस, तो तुला तेवढा मान तरी देतो का. जय घोरपडे जेव्हापासून तुझा भाव आहे असं कळलं आहे ना, तेव्हापासून तू त्याच्या प्रेमात वेडा झाला आहेस, कळतं आहे तुला. तेव्हा इथे तू माझं नाही ऐकलंस ठीक आहे, पण आता नानांच्या शब्दाला देखील तुझ्या लेखी काही मान नाही आहे का. तेव्हा इथे आता राया म्हणत असतो की मिस फायर ऐकून तरी घे ना. तेव्हा मंजिरी म्हणते, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे आणि तुझ्याशी काही बोलायचं सुद्धा नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता डिंप्या आलेला असतो आणि तो म्हणतो की राया दादा, अरे मी पैसे घेऊन जात होतो, पण मध्येच माझी गाडी इथे बंद पडली, गाडी बंद पडली, मी तुला किती फोन केले पण तू माझा फोनच उचलला नाहीस. तेव्हा इथे राया म्हणतो, अरे देवा, या मिरवणुकीमध्ये मी फोन उचलायलाच विसरलो, सॉरी सॉरी, मिस फायरला आता समजवावं लागेल. त्याचबरोबर इथे जय घोरपडे म्हणत असतो, आता मी एकटा काय काय करणार, माझं स्वतःचं असं कुणीच नाही आहे, म्हणून तुम्ही सगळेजण इथे बसा. तेव्हा इथे राया म्हणतो की असं का बोलतोयस तू भावा, की तुझं कोणीच नाही आहे म्हणून. अरे मी आहे ना तुझा भाऊ, तू म्हण फक्त काय करायचं आहे ते, तुला जे जे काही हवं आहे ते सगळं करतो तुझ्यासाठी. तेव्हा इथे आता राया म्हणत असतो की बोल फक्त तुला काय हवं आहे. जय म्हणतो की एवढे सगळे लोक आलेत माझं अभिनंदन करायला, यांना इथे बसायला खुर्च्या हव्या होत्या, खुर्च्या कुठे गेल्या रे, जा जाधव खुर्च्या घेऊन या. तेव्हा राया म्हणतो, अरे त्यांना कशाला सांगतोयस, तुझा भाऊ आहे ना, मी सगळं काही करतो. आणि इथे आता राया जातो आणि ज्या सगळ्या चेअर असतात त्या उचलून घेऊन येतो आणि सगळ्यांना बसायला तिथे चेअर ठेवतो. तेव्हा इथे आता जय म्हणत असतो की अरे बापरे, या खुर्च्यांवरती किती धूळ बसली आहे ना, धूळ पुसायला हवी, कुणीतरी कापड घ्या रे. तेव्हा इथे राया म्हणतो, अरे मी आहे ना, आणि राया इथे कपडा घेतो आणि सगळ्या चेअर आता पुसत असतो. डिंप्या म्हणत असतो, राया दादा तू कशाला करतोयस, माझ्याकडे दे ना, मी सगळ्या चेअर पुसतो. तेव्हा इथे राया म्हणतो, काही गरज नाही आहे, मी आहे ना त्याचा भाऊ, मी सगळी कामं करेन. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता राया स्वतःच्या हातानेच इथे सगळ्या आता चेअर पुसून काढतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जय म्हणत असतो की एवढी सगळी माणसं आली आहेत, तुम्ही माझं अभिनंदन करायला इथे आलं आहे ना, मी तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाही आहे, सगळ्यांनी माझ्याबरोबर आनंद आता इथे शेअर करायचा आहे. आणि तो म्हणतो की जा जाधव, चहाची ऑर्डर द्या, सगळ्यांसाठी चहा मागवा. तेव्हा राया म्हणतो, अरे त्यांना कशाला सांगतोयस, मी आहे ना, मी सगळ्यांसाठी चहा घेऊन येतो. त्यानंतर इथे राया स्वतः जातो, चहा घेऊन येतो आणि इथे सर्व लोकांना आता चहाचे कप स्वतःच्या हाताने देतो आणि इथे जयला एक कप देतो. तेव्हा जय मुद्दामून तो कप खाली पाडतो. खाली पडल्यानंतर त्यातला चहा त्याच्या पायावरती उडतो, त्याच्या शूजवरती, आणि बाकी त्या काचेच्या ग्लासचे तुकडे झालेले असतात. तेव्हा इथे राया येतो आणि म्हणतो, अरे काय झालं, तुला भाजलं का. तेव्हा जय म्हणतो, अरे बघ ना, माझे एवढे चांगले शूज आहेत, एवढे लोक आलेत आणि माझे इथे पाय खराब झाले. तेव्हा राया म्हणतो, अरे मी आहे ना, मी पुसून देतो. तेव्हा राया त्याचा पाय आपल्या पायावरती ठेवतो आणि त्याचा शूज पुसून देत असतो आणि म्हणतो. तेव्हा इकडे डिंप्या येतो, तो म्हणतो, काय करतोयस राया दादा, अरे मी पुसतो ना.
तेव्हा इथे राया म्हणतो, अरे कशाला, तुझं काय मध्ये मध्ये, माझा मोठा भाऊ आहे तो, आणि मोठा भाऊ म्हणजे वडिलांच्या जागी असतो. त्याचा पाय माझ्या पायावरती घेतला तर मी काय छोटा होणार आहे का, पाप लागणार आहे का मला, असं काही होत नसतं. आणि तो आता त्याचे दोन्ही पाय व्यवस्थितरित्या पुसून देतो. तेव्हा इथे निखिल आलेला असतो बघायला की नक्की राया काय करतोय. तेव्हा इथे राया आता चहाचे कप देतोय, खुर्च्या पुसतोय, त्याचे पाय पुसतोय, खाली पडलेली चहा पुसतोय. हे बघितल्यानंतर निखिलला वाईट वाटतं. निखिलसुद्धा आपल्या मनामध्ये म्हणत असतो की अरे राया दादा, ह्या जयच्या प्रेमात तू इतका वेडा झालायस की तो तुला नोकरासारखं वागवतोय, तुझा अपमान करतोय, हे सुद्धा तुला कळत नाही आहे. तेव्हा इथे जय म्हणतो की आता पाय तर साफ केलास, पण आता हे खाली सांडले, आता हात तर तुझे खराब झालेतच ना, एक काम कर ना, हे खालचंसुद्धा सगळं पुसून घे ना आता. तेव्हा इकडे आता लगेचच इथे राया खाली पडलेला चहासुद्धा सगळा पुसून घेतो. ते काचेचे तुकडे वगैरे पडलेले असतात ते सगळे उचलतो आणि हे सगळं आता जय मुद्दामून करत असतो रायाला त्रास देण्यासाठी. त्याचबरोबर इथे निखिललासुद्धा कळलेलं असतं की इथे राया वेड्यासारखं करतोय आणि जय त्याचा फायदा करून घेतोय. जयला माहिती आहे की राया आता माझ्यासाठी वाटेल ते करेल आणि म्हणूनच तो इथे त्याच्याकडून आता बदला घेत असतो त्याच्या अपमानाचा. त्याचबरोबर इथे आता जयला त्याच्या साहेबांचा फोन येतो. तेव्हा इथे जयला बोलावलेलं असतं. जय म्हणतो की ठीक आहे सर, मी आता थोड्या वेळातच पोहोचतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो जय म्हणत असतो की हे बघ जाधव, इकडे ये, सरांचा फोन आला होता, सरांनी मला अर्जंटली बोलावले, कदाचित माझं अभिनंदन करण्यासाठी मला बोलावलं असेल, तेव्हा मला थोडा उशीर होईल यायला. तू या सगळ्यांची काळजी घे, त्यांना हवं नको ते बघ. तेव्हा इकडे आता जय जात असताना राया म्हणत असतो की अरे मी पण येतो ना जय तुझ्याबरोबर, आता माझ्या भावाला एवढं मोठं प्रमोशन मिळाले, मग तुझा सत्कार करतील ना सगळेजणं, मग मलासुद्धा तिथे असायला हवं. तेव्हा इथे जय म्हणत असतो त्याची काहीच गरज नाही आहे, कळलं ना तुला, जेव्हा मी एकटा होतो ना तेव्हा माझ्याबरोबर कोणीच नव्हतं, आणि आता हे जे काही यश आहे ना माझ्याकडे ते माझ्या स्वतःच्या हिमतीने मी कमावले, कळलं का तुला, आणि आता माझ्या हिमतीने मला सगळं मिळाले, म्हणून त्याच्यामध्ये मला भागीदार कुणीही नको आहे, कळलं. त्याचं क्रेडिट मी कुणालाही देणार नाही आहे, त्याचं क्रेडिट फक्त मला एकट्यालाच. तेव्हा राया म्हणतो अरे मी फक्त सोबत येतो आहे, मला कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट नको आहे, तुला सत्कार केल्यानंतर मी फक्त टाळ्या वाजवणार आहे. जय म्हणतो त्याची गरज नाही आहे, कारण कसं आहे ना, इथे बघ एवढी लोकं आली आहेत, आता मी इथे नाही म्हटल्यानंतर इथे चौकीची कुणाला तरी जबाबदारी द्यायला हवी ना, तू इथे चौकीच्या इथे थांब, मी येईपर्यंत या लोकांना सांभाळ, नवीन पाहुणे येतील अजून कोण कोण, त्यांना चहा नाश्ता काय हवं नको ते बघ, मी जातो आता. तेव्हा इकडे राया म्हणतो की बरं तू जा, मी येईपर्यंत तुझी वाट बघतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जाधव म्हणत असतो की राया, अरे इथे कशाला थांबतोयस तू, हे पोलीस स्टेशन आहे, इथे तू वाट नाही बघू शकत, तू एक काम कर, बाहेर जाऊन उभा राहा आणि तिथे तू सरांची वाट बघ आता येईपर्यंत. तेव्हा इथे राया आता बाहेर येऊन बसतो. तो म्हणतो काही लागलं ना तरी मला सांगा, मी सगळं काही देईन, फक्त काय हवंय ते सांगा. त्यानंतर राया आता बाहेर येऊन बसतो जयची वाट बघत. तेव्हा इथे आता डिंप्या म्हणत असतो की राया दादा असं काय करतोयस तू, अरे तू कशाला बाहेर इथे वाट बघतोयस, हे बघ मी वाट बघतो, हवं तर तू आता घरी जा, नाहीतर आतमध्ये जाऊन बस, तुला सगळंच त्याचं ऐकायची काही गरज आहे का. तेव्हा इथे राया म्हणत असतो तुझं काय रे, तू जा बरं आता घरी जा, मी इथे माझ्या भावाची वाट बघत बसणार आहे बाहेर. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता खूप रात्र झालेली असते, अर्धी रात्र उलटूनसुद्धा गेलेली असते. तेव्हा जाधव इथे आता बघतो तर राया अजून तिथेच बसलेला आहे. तेव्हा जाधव जयला फोन करतो आणि म्हणतो अहो सर, तो राया तुमची वाट बघत अजून इथे बाहेरच बसलाय, काय करायचं. तेव्हा इथे जय म्हणतो की बसू दे त्याला, बसलाय तर आपल्याला काय करायचं आहे, आता तर मी तिथे येणारच नाही आहे, सकाळपर्यंत वाट बघत बसला ना तरीसुद्धा बसू दे, मला काही फरक पडत नाही. तेव्हा इथे आता जाधव म्हणत असतात सर अहो पण त्याला असं वाटते की तुम्ही याल म्हणून. तेव्हा जय म्हणतो जाऊ दे ना, काय वाटायचं ते वाटू दे, पण आता मी तिथे येणार नाही आहे, तो बसलाय तर बसू दे, त्याला काही बोलू नका. तेव्हा इथे आता जय म्हणत असतो की राया मला माहिती आहे तू तिथे बसलेला असशील आणि म्हणून तर मी घरी निवांत झोपलोय ना. तेव्हा इथे जय म्हणत असतो की मला तुझ्याकडून हळूहळू आता प्रत्येक अपमानाचा बदला घ्यायचा आहे, असं इथे जय म्हणत असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया
प्रेक्षकांनो, इथे आता रायाने सगळ्यांना सांगितलेलं असतं की उद्या ह्याच वेळेला माझ्या भावाची मिरवणूक काढायची आहे म्हणून गावामधून. तेव्हा सगळ्यांनी इथे जमावा. सगळेजण जमा झालेले असतात. तेव्हा इथे आता जय म्हणत असतो की माझं वजन कुणीही खांद्यावरती घेऊ शकत नाही आहे. तेव्हा राया म्हणतो, अरे भावाचं जर नाव होत असेल, त्याला एवढं मोठं नाव मिळालं असेल, त्याचं प्रमोशन झालं असेल, तर भावाचा आनंद माझ्यासारखा भाऊ खांद्यावरती सहजरित्या घेऊ शकतो. तुझं वजनसुद्धा, तू बस याच्यामध्ये, मी ही गाडी चालवतो माझ्या खांद्यावरती घेऊन. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता बैलसुद्धा तिथे आणलेले नसतात. इथे राया आपल्या खांद्यावरती आता बैलगाडाचं जे काही पुढचं जोकड असतं ते खांद्यावरती घेतलेलं असतं. आणि इथे आता रायाला त्रास द्यायचा म्हणून जय म्हणत असतो, अरे पण मी एकटा नाही आहे ना, माझ्याबरोबर माझी इथे मित्रमंडळीसुद्धा आहेत. तेव्हा राया एकटा बैलगाडीत बसत नाही, 4-5 जणांना घेऊन बसतो. त्यामुळे इथे आता जयने 4-5 जणांना घेऊन बसल्यानंतर रायाला ते गाडी आता काही ओढता येत नसते. तेव्हा तिथे मंजिरी येते आणि म्हणत असते की सच्चा दोस्त कशाला बोलतात. कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये सच्चा दोस्त नेहमी इथे आपल्या मित्राच्या बरोबरीने उभा हवा मदतीसाठी, आणि म्हणून मी इथे आलेली आहे. तू एकटा नाही आहेस राया. आणि दुसऱ्या बाजूला दुसरं जोकड इथे आता मंजिरीने स्वतःच्या खांद्यावरती घेतलेलं असतं. आणि अशा पद्धतीने इथे राया आणि मंजिरी दोघेजणं ती गाडी आता ओढत असतात.